कोलाड आंबेवाडी नाका येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा कृषी मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि असंख्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी नाना-नानी पार्क सुशोभीकरण तसेच छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे भूमिपूजन देखील करण्यात आले। आपली ओळख ही छत्रपती शिवाजी महाराजांवर, आपली ओळख ही स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजांवर, आणि ती ओळख तुम्ही या पिढीनं आज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजांचा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभा करून करताय। अदितीताई, आपण या ठिकाणी जे नाना नानी पार्क उभं केलं, नाना नानी पार्क, त्याची सुरुवात तटकरे साहेबांनी केली। काय कारणास्तव अडचण झाली, पुन्हा नव्यानं त्या ठिकाणी आपण करतो, अतिशय अद्ययावत केलाय। किती कोटी खर्च होणार आहे हे सांगितलं नाही। 5ही होतील, कमी जास्त पडलं तर काय अडचण येणार नाही। पण आज सकाळपासून मी पाहिलंय, आज माझ्यासारखा एक मराठवाड्यातला सामान्य शेतकऱ्याचा, भलेही नाव मुंडे असलं तरी, घराणं मुंड्यांचं असलं तरी, संघर्ष आमच्या 5वीला पुजलेला आहे, हे नवीन सांगायला नको। पण तटकरे साहेब, आज माझ्या जीवनामध्ये तुम्ही एवढा एक विलक्षण दिवस आणला, त्याचं वर्णन जर करायचं झालं तर ते कसं करावं, कुठल्या शब्दात? सकाळी पहिला कार्यक्रम, स्वराज्याचे दुसरे संस्थापक बाळाजी पेशवे यांच्या पुतळ्याच्या स्मारकाचं भूमिपूजन, आणि आजच्या दिवसाचा शेवट स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं भूमिपूजन। असा दिवस एखाद्याचा, तेही माझ्या हाताला, म्हणजे मी किती भाग्य आहे। दिवसभरात 25 कोटी रुपयाचा कामाचा शुभारंभ तुमच्या शुभास्ते झाला। या एका दिवसाचा फलित या मतदारसंघामध्ये सत्तेच्या सहभागानंतर झाला। शेवटी आदितीला कॅबिनेट मंत्री करण्यासाठी आपला निर्णय नव्हता, धनंजयजी तुम्हाला त्या ठिकाणी मंत्री करण्यापुरता सीमित त्या ठिकाणी निर्णय नव्हता। अजितदादांना 5व्यांदा उपमुख्यमंत्री करावं, विक्रम करावा याच्यासाठी तो निर्णय नव्हता। राज्याला अधिक गतिमान करायचं असेल, संघराज्याच्या कल्पनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य आणि केंद्र सरकारची जी काही कर्तव्य दिलेली आहेत त्या माध्यमातून आपल्या राज्याला अधिक पुढे करायचं न्यायचं असेल तर या निर्णयाशिवाय कुठला विचार आपला नव्हता, म्हणूनच आपण सत्तेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो।